नक्कीच ठाकरे येत आहेत, परंतु हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे नसून त्यांचे सुपुत्र सन्माननीय युवा हृदय सम्राट अमित साहेब ठाकरे येत आहेत. आणि ठाकरे प्रथम डिग्यामध्ये तर उत्साह आहेच. आमचे युवा नेते आहेत, आमचं स्फूर्तीस्थान आहेत. युवकांसाठी ते ज्या प्रकारे काम करतात अमित साहेब, तर आमच्या ते इथे येऊन ते शुभेच्छा देऊन शाखेचं उद्घाटन करतील तर नक्कीच आम्हाला नवीन जोश आणि ताकद मिळेल पुढच्या काळामध्ये काम करण्यासाठी. तयारी आपण पाहतायत. माझा अवतार, मी सकाळपासून घरी गेलोच नाही, अजून चहाही पिलो नाही. सकाळी चहा पिऊन बाहेर पडलोय. बाहेर आपण बघाल की मंडप पडले, आता ते तोरण वगैरेचं काम चालू आहे आणि चालू आहे, बऱ्यापैकी तयारी चालू आहे. जितकं होईल तितकं आम्ही आमच्या साहेबांसाठी सज्ज राहू आणि जल्लोषात आमच्या साहेबांचं स्वागत करू. सोबतच तुम्ही जर दुसरं बोलत नवी मुंबईकरांसाठी काय आवाहन कराल तर मी खास करून डिग्यावासियांसाठी बोलेल की प्रथमच ठाकरे घरातलं वंशज अमित साहेब ठाकरे डिग्यात येतात, तर आपण मोठ्या संख्येने या, त्यांना भेटा. डिगा हा नक्कीच खूप महत्वाचा पार्ट आहे नवी मुंबईतला आणि येणाऱ्या काळामध्ये डिग्याच्या ज्या काही समस्या उद्भवू शकतात त्या समस्या उद्भवल्यानंतर त्याला सपोर्ट करण्यासाठी, त्याच्यापुढे ढाल बनून उभासाठी सन्मान्य राजसाहेब ठाकरे नक्कीच आपल्याला गरजेचे आहेत. आणि आपण आजपासूनच मनसेच्या शाखेला या, सपोर्ट करा. अमित साहेब आणि संपूर्ण ठाकरे परिवार आणि मनसे डिगावासियांसोबत कायमस्वरूपी उभा राहील.